हे हाय, इज दिस नंदिनी. वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग पार्ट 2 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि इथे नाही का खूप दिवस झाले म्हटलं चला दूध घ्यावं. चहा पिऊन नाही का आता बोर झालं आहे. आणि पतंजलीचं बिस्किट होतं, म्हटलं जाऊ दे यार, एक वेळेस टेस्ट करूया. मी गावाकडे टेस्ट केलं होतं, मला खूप आवडलं. म्हटलं जाऊ दे, आता मी स्वतः गेली बरं का दुकानात पतंजलीचं बिस्किट आणण्यासाठी. आणि नंतर मग आज पप्पा घरी होते, तर म्हटलं चला आज करूया दाळबट्ट्याची तयारी. आणि दाळबट्ट्याच्या तयारीसाठी मी घेतले 2 चम्मच पीठ आणि त्याचं थोडंसं ओवा, जिरं, सौंफ, मैदा आणि थोडासा रवा टाकला आहे. आणि त्याच्यानंतर तावलेलं तेल घेतले आणि छानपैकी यांना मिक्स केलं आहे व्यवस्थित. मिक्स केल्यावर कोयमं पाणी टाकू थोडं आता पीठ मी कणिक भिजवून घेते आहे. कणिक जी आहे ना ती जास्त मऊ आणि जास्त रटपणे भिजवायची, म्हणजे एकदम नॉर्मल आणि मीडियम भिजवायची, म्हणजे नाही का ते मुरली नाही पाहिजे. जर जास्त मुरली तर ते कसं गोळे नाही का ते खूप पतली बनून जाईल, तर तसं नव्हतं. आणि मग कुकरमध्ये मग मी थोडंसं पाणी तापायला ठेवलं आहे, त्याला गोल गोल लाडू केलेत. आणि जर घरी जर तूप असेल तर तुम्ही त्याला तूप पण लावू शकता. मी तर तेलच लावलं आहे, तेल होतं म्हणून टेस्ट पण येते तुपाने आणि माहिती का स्वाद पण खायला पण चवदार वाटते. तर मी तेलच लावलं आहे. आणि मम्मी म्हटली पण होती की जा तूप वगैरे लाव, जरा छान वाटते. म्हटलं असू दे, आता मी विसरून गेली. तर मग म्हटलं चला, तर मग मी सर्व गोळे वगैरे तसे केलेत, गोल गोल करून लाडू केलेत. आणि आता एक एक करून गरम पाण्यामध्ये उकळीला आलं होतं तर पाण्यात टाकून दिले. सर्व एक एक करून टाकून दिले. आणि नंतर मी म्हटलं चला आता तोंड वगैरे धुऊया, तर तुमच्यासोबत भेटूया तोंड धुतल्यावर. थोडंसं पाणी वगैरे तोंडावर मारलं होतं, बघा चेहरा कसा झाला आहे, काजळ पूर्ण पसरलं होतं. म्हटलं जाऊ दे, आता छानपैकी तोंड वगैरे पुसती आणि थोडंसं पावडर वगैरे लावते. हालांकी मी मेकअप जास्त करत नाही बरं का, मला आवडत नाही आहे. मला नॅचरल लुकच खूप आवडतं, म्हणजे नॅचरल एकदम सिम्पल सादर आहे ना. तर हे बघा, मी हे पावडर यूज करते आणि मी पावडर वगैरे लावलं आहे. हे पावडर नाही का थोडंसं नाही का थोडं जास्त वेळपर्यंत चेहऱ्यावर राहतं आणि इथे नाही का म्हणजे घाम आणि काय म्हणते धूळला नाही का ऑब्झर्व नाही करत चेहऱ्यामध्ये, एकदम फ्रेश चेहरा ठेवते. हालांकी मी पण जास्त यूज नाही करत, हे मला माझ्या आंटीने सजेस्ट केले, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे. बाकी तर आपल्यासाठी तर बस आपण तोंड धुतलं आणि चेहऱ्यावर एक फिल्टर लावलं ना तरी आम्ही चांगलंच दिसतो. आणि नंतर मग म्हटलं चला या डोळ्याखाली जरासं नाही का माझ्या काळं खूप आहे, तर म्हटलं या थोडंसं डोळ्याला पण जरासं चमकदार ठेवूया, त्याच्यामुळे मी काजळ यूज केले. आणि मला काजळ वैसे मी लावत तर नाही, बट मला लोक म्हणतात की सजेस्ट करतात की तुम्ही काजळ लावा, तुमचे डोळे अजून छान दिसतात, ब्राईट दिसतात, त्यामुळे मी काजळ लावते आहे. आणि हां, मी हेच म्हणणार आहे तुम्हाला सर्वांना की प्लीज व्हिडिओला फॉलो करा, व्हिडिओला सपोर्ट करा. माझ्या यूट्यूबवर पण आहे मी आता, यूट्यूबला पण जाऊन मला सबस्क्राईब करा. आणि मला हे मनापासून म्हणणार की तुमचं सर्वांचं सपोर्टचं मला खूपच गरज आहे. आणि नंतर मग दाळबट्टा वगैरे शिजून झाल्यावर दाळबट्ट्याला कट केले आणि त्यांना तळून काढते हे बघा. आणि नंतर मग आम्ही जेवायला बसलो. थँक्यू.